बाळांनो, प्रश्न काळजीपूर्वक बघा. गिवन इन ट्रापेजियम PQRS side PQ, parallel side SR, AR is equal to 5AP, AS is equal to 5AQ, then prove that SR is equal to 5PQ. आपल्याला बाळांनो फिगर घेऊन आपण हे उत्तर पटपट काढूया. तुम्हाला हे इथं हे गणित मागे या पद्धतीचे गणित झालेलं होतं. तिथं आपण रेशो काढला, कॉमन वर्टिकली अपोजिट अँगल दिला, SASनं ह्या पद्धतीचे गणित सोडवून दिलं. आत्ता सुद्धा हे गणित त्याच पद्धतीने सोडवलं तरी चालेल. किंवा आपल्याला इथं ट्रापेजियम दिलेलं आहे, ट्रापेजियम दिला तर करस्पॉन्डिंग म्हणजे आपल्याला अल्टरनेट अँगल घ्या, वर्टिकली एक घ्या, दोन ट्रायंगल सिमिलर द्या, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड घ्या, गिवन मधला एक रेशो घ्या, त्याची किंमत काढा, ती रेशो किंमत पुढल्या रेशोमध्ये भरा, उत्तर संपलं. त्या मेथडनं गेला तरी चालते. किंवा आपण अल्टरनेट अँगल काढूया. आपण अल्टरनेटचे एक पेअर घ्या, बस वर्टिकली नंतर देऊया. अल्टरनेट घ्या, वर्टिकली घ्या, दोन ट्रायंगल सिमिलर दिले, गणित संपलं. बाळ लहान आहे, मी आता फिगर फक्त घेतो, प्रश्न तुमचा तुम्ही लिहून घ्या. कुठल्याही पद्धतीनं गणित सोडवा बाळा, पण गणित सोडवा. आणि गणित सोडवण्यासाठी लिखाण पाहिजे. आता आपण काय करूया, इन ट्रायंगल, हा एक ट्रायंगल आहे आणि इथे एक ट्रायंगल आहे. इन ट्रायंगल PAQ अँड ट्रायंगल RAS, in trapezium quadrilateral PQRS is a ट्रापेजियम. ट्रापेजियम असेल तर अपोजिट साइडचे एक पेअर पॅरलल असते. एक पेअर पॅरलल म्हणजे कोणती पेअर बघा, PQ पॅरलल SR. देअरफॉर अँगल, याला ही साइड पॅरलल, ही ट्रान्सव्हर्सल जर घेतली तर याला हा अँगल कॉन्ग्रंट झाला, अल्टरनेट अँगल झाला. बरोबर. अँगल PQA कॉन्ग्रंट, याला हा PQA कॉन्ग्रंट अँगल RSA. अल्टरनेट अँगल. अँगल PAQ कॉन्ग्रंट अँगल PAQ ला RAS. गिव रिजन, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. देअरफॉर ट्रायंगल, आता आपल्याला अल्टरनेट घेतला, नंतर वर्टिकली घेतला, दोन ट्रायंगल कोणते तर PAQ ट्रायंगल, PAQ सिमिलर ट्रायंगल, PAQ ला RAS. टेस्ट कोणते येणार बाळांनो बघा, हा वर्टिकली घेतलेला आपण A टेस्ट. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर करस्पॉन्डिंग साइड PA. आपल्याला साइड कोणती विचारल्या बघा,
पी ची पाहिजे, पी क्यू पाहिजे. पी ए अपॉन आर ए आणि पी क्यू बाय आर एस. नंबर 1 देऊया. बट आपल्याला एक रेशो दिलेला आहे ए क्यू आणि एस ए किंवा ए एस, म्हणजेच एस ए इज इक्वल टू 5 ए क्यू. पण आपण बाळांनो ए क्यूचा उल्लेख केलेला नाही, हा रेशो नको आहे. दुसरा पॉईंट कोणता घेतला बा, पी एला ए आर. ए आर इज इक्वल टू 5 पी ए. गिवन मध्ये रेशो दिलाय. मग आता त्याची किंमत काढायची, 1 मध्ये भरायची किंमत. याला कोएफिशिएंट 1 असतो. मग यानं जाऊन पलीकडे भागलं, 5 न अलीकडे आलं. 1/5 इज इक्वल टू पी ए बाय ए आर किंवा आर ए म्हटलं तरी चालेल. ए आर आणि आर ए एकच बाळांनो. मग याची किंमत नंबर 2 फ्रॉम 1 and 2 पी ए बाय आर एला पी ए बाय आर ए. मग हे दोघं इक्वल असतील तर हे दोघं इक्वल टाका. पी क्यू बाय आर एस इज इक्वल टू 1/5 भागलेला आहे गुणलं 5 पी क्यू इज इक्वल टू आर एस. आर एस इज इक्वल टू 5 पी क्यू. आर एस इज इक्वल टू 5 पी क्यू. प्रश्न लिहून घ्या, फिगर काढा. प्रूफ क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ ट्रापेजियम दिला. अपोजिट साइडचे एक पेअर पॅरलल दिली. क्यूला यस अँगल दिला. अल्टरनेट अँगल स्टेटमेंट नंबर 1 घेतला. 2 ट्रायंगल मध्ये आलो. 2 ट्रायंगल मध्ये फ्रॉम 1 वर्टिकली अपोजिट अँगल 2 ट्रायंगल सिमिलर दिले, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड घेतल्या. जी पाहिजे आहे ती एक साइड घ्यायची, तो रेशो घ्यायचा, आणि ज्याची किंमत दिलेली आहे तो एक रेशो घेतला. बट ए आर इज इक्वल टू 5 ए पी गिवन. 5 न गुणलेलं आहे, जाऊन भागलं. ए पी बाय ए आर ची किंमत 1/5 इज इक्वल टू पी क्यू बाय एस आर. भागाकार पक्षांतर गुणलं, भागले पलीकडे जाऊन गुणलं. व्यवस्थित लिहून घ्या बाळा. लिखाण असेल तर आठवणीत राहणार बाळांनो. लिहा, नाही समजलं तरी चालेल पण लिहून घ्या, समजेल.